लग्न हा असा एक ट्रेंडिंग आणि हॉट टॉपिक आहे इंटरनेटवरचा. तर प्रत्येक चॅनलवर किंवा जे ज्योतिषशास्त्र जे शेअर करतात इंटरनेटवर, ते सांगतात की तुमचा स्पाऊस असा असेल वगैरे. पण ते एक महत्त्वाचं सिक्रेट तुम्हाला सांगतच नाहीत. ते सिक्रेट ह्याच्यासाठी कारण की जे मुलगा किंवा जी मुलगी आहे, जे वयात आलेत म्हणजे जे लग्न करणार आहे, ते ना कंपॅटेबिलिटी, लुक्स, फायनान्शियल स्टेटस हे सगळं बघत असतात. तर कंपॅटेबिलिटीवर ना मला एक गोष्ट सांगायची आहे, की जेव्हा तुम्ही पत्रिका बघता ना, त्या पत्रिकेमधला फर्स्ट हाऊस आहे ना, हे वेगळ्या ग्रहाचं आहे आणि समोरचं जे 7वं घर आहे, ते स्पाऊस आहे, ते वेगळ्या ग्रहाचं आहे. तर तुमचा जो स्पाऊस असणार आहे किंवा तुमचा जो पार्टनर असणार आहे, हा नेहमी अपोजिट बिहेवियरचा किंवा अपोजिट थिंकिंगचाच असणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कंपॅटेबिलिटी शोधूच नाही शकत आहे. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाहीत. आणि जे गुणाज आहेत, जे 30 गुणाज आहेत, 36 गुणाज आहेत, तर मी असा विचार करतो यांचा 28 ते 36 मध्ये गुण जमतात, ते लग्न कधी व्यवस्थित टिकतच नाही. तर गुणाज इम्पॉर्टंट नाही आहेत, प्लेसमेंट इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही हे लक्षात घ्या आणि त्याच्यावर जास्त भर देण्यापेक्षा तुम्ही एखादी गोष्ट एक्सेप्ट करा.